स्वागत आपण टाळ्यांच्या गजरात दादांचं स्वागत करूया व्यासपीठावरती। वैभव दादा मयेकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील आपण व्यासपीठावरती मनापासून सहर्ष स्वागत करूयात। आगतम स्वागतम सुस्वागतम। हॅलो, थोडासा आवाज वाढवा। याच ठिकाणी थोड्याच वेळात आपण 40+ कुंभारवाडा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आज उद्घाटन सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत। आदरणीय या ठिकाणी व्यासपीठावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा क्रमांक याच ठिकाणी आपण व्यासपीठावरती पाहतोय सन्माननीय आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या सर्वांचे परिचयातले सन्माननीय आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शाखा क्रमांक 220 चे वैभवजी मयेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय। त्यांचं देखील आपण 40+ कुंभारवाडा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत। हॅलो हॅलो, हॅलो, चला पहिला सामना जो असणार आहे त्याच्या दोन्ही टीम्स, दोन्ही संघ मालक, त्या टीमचे ओनर सगळ्यांना विनंती आहे की फक्त 2 मिनिटं तुम्हाला दिली जाणार आहेत। तुम्ही लोकांनी आता सगळ्यांनी इथे मैदानात यायचं आहे। पहिली टीम म्हणजे कुंभारवाडाचे मावळे। कुंभारवाडाचे मावळे कुठे आहेत? मावळे कुंभारवाडा मावळा, चला लवकर या मैदानात। आपले प्रमुख पाहुणे शाखा प्रमुख वैभव मयेकर साहेब इथे आलेले आहेत। आपल्याला लवकरच आता ही स्पर्धा सुरू करायची आहे। आणि दुसरा संघ म्हणजेच कुंभारवाडा योद्धा सुभेदार कुंभारवाड्याचे आपले सुभेदार आणि कुंभारवाड्याचे मावळे। कुंभारवाडा सुभेदार आणि कुंभारवाडा मावळे या दोन्ही संघाचे सिनकर कुठे? सिनकर उर्फ जिबड्या, सिनकर उर्फ जिबड्या। एक लक्षात ठेवा, आज पुऱ्या दिवसात सर्व खेळाडूंनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे की आपण सर्व इथे लहानपणाच्या पासून खेळत आलो, मित्र आहोत। प्रत्येकाची नावं सगळ्यांना माहीत नसते, पण टोपण नाव हे सगळ्यांना माहीत असणार आहे। आणि म्हणूनच मी जे समालोचन करणार त्यांना सांगणार आहे की आमच्यापैकी कोणाचं जर टोपण नाव जर तुम्हाला कळलं तर कृपया करून त्या व्यक्तीला, त्या खेळाडूला त्या टोपण नावाने आठवणीने तुम्ही माईकवर अनाऊन्स करा। ते त्याला खूप आवडेल असं मला वाटतं, कारण की आम्ही एकमेकाच्या प्रेमाच्या नावानेच लहानाचे मोठे झालो, खेळलो। सरळ नावं घेतली तर एखाद्या वेळेस आम्ही एकमेकाला ओळखणार सुद्धा नाही। म्हणजे उदाहरणार्थ आमचे नारायण मोरेला जोपर्यंत नाऱ्या बोलणार नाही तोपर्यंत काही मजा नाही। चला मावळे या लवकर या इथे। आणि सुभेदारचा संघनायक कोण आहे? सुभेदारचा संघनायक कृपया करून मला द्या। संतोष गोळे, जयवंत कोळेकर आणि यांचे जे तुमच्या टीमचे जे आहेत त्यांचा टी-शर्ट द्या तुम्ही।
मला संघनायक कोण आहेत कृपया करून सांगा मावळे आणि सुभेदारचे. नंदू 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 पांचाल उर्फ खैनी, नंदू पांचाल उर्फ खैनी, तसंच विशाल सिनकर उर्फ जिबड्या. खैनी विरुद्ध जिबड्या. लवकरात लवकर तुम्ही यायचं आहे. नंदू पांचाल व विशाल सिनकर लवकरात लवकर तुम्ही या प्लीज. आपल्याला आता उशीर होतोय. हॅलो हॅलो पांचाल साहेब कुठे आहात? नंदू पांचाल व त्यांचा संघ सुभेदार. हॅलो हॅलो मावळा. नंदू पांचाल यांचा संघ मावळा. आपल्या AKCC चे जुने जाणते प्रवीण दांडेकर हे इथे आले. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे. प्रवीण दांडेकर खूप नामचीन असे आपल्या कुंभारवाडा विभागातले क्षेत्र, आपला विकेट किपर, बॅट्समन आणि गरज पडली तर बॉलिंग सुद्धा करायचे. तसेच आपले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विनोद मोरे हे सुद्धा आलेले. त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्याने स्वागत करा. चायनामॅन बॉलर विनोद मोरे यांना फ्रोझन शोल्डर झालेला आहे म्हणून ते आज बॉलिंग करणार नाहीयेत. पण फक्त कॅप्टन कोण आहे? चला विनय मयेकर तुम्ही तुमचा संघ घेऊन इथे लाईनीत उभं राहायचंय. नंदू पांचाल हे कुंभारवाड्याच्या मावळ्याचे संघ मालक आहेत. ते तोपर्यंत मी मावळ्या या संघाला विनंती करणार आहे त्यांनी विकेटच्या या बाजूला म्हणजेच लेफ्ट साइडला उभा राहायचं आहे. आणि दुसरा संघ म्हणजेच कुंभारवाड्याचे सुभेदार याचे संघ मालक विशाल सिनकर कुठे आहेत? हात दाखवा. जोरदार टाळ्याने विशाल सिनकर यांचं स्वागत करा. विशाल सिनकर उर्फ जिबड्या. कृपया करून सर्व खेळाडूंना विनंती आहे की जेव्हा तुम्हाला तुमच्या टोपण नावाने हाक मारली जाईल कोणी वाईट मांडून घ्यायचं नाहीये. त्याशिवाय तुम्हाला पुढच्या वर्षी खेळता येणार नाही. ज्याला वाईट वाटेल त्याला बॅन केलं जाईल. चला नंदू पांचाल. जोरदार टाळ्या नंदू पांचाल यांच्यासाठी. दोन्ही संघ इथे आता सज्ज झालेले आहेत. मी पुढील सूत्रसंचालन करण्यासाठी माझे सहकारी माझे मित्र निवृत्ती यांना विनंती करतोय की त्यांनी आता उद्घाटन सोहळ्याचं सगळं सूत्रसंचालन करावं. धन्यवाद. धन्यवाद रुपेश दादा खांडके. आपण खूप चांगलं या ठिकाणी सर्वांना संबोधित केलं. याच ठिकाणी सर्वप्रथम आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत. दोन्ही संघनायक आपण अगदी विकेटच्या दोन्ही एंडला उभं राहायचं आहे. त्याचबरोबर जे आजूबाजूला जे खेळाडू आहेत ना टीम एकच मिनिट साहेब. याच ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण प्रतिमेचं पूजन करणार आहोत. आज खऱ्या अर्थानं पाहतोय 40+ कुंभारवाडा प्रीमियर लीग या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्घाटन करण्यासाठी आपण आमंत्रित करूयात सन्माननीय आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा क्रमांक 220 चे वैभव मयेकर साहेबांना विनंती करतोय. पुरंदर गो ब्राह्मण क्षत्रिय कुलवंत अखंड हिंदुस्थान सुपुत्र दानता राजा श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धन्यवाद. आयुष्य खूप लहान आहे परंतु खूप छान आहे. आयुष्य खूप लहान आहे परंतु खूप छान आहे.
शिवरायांच्या मातृभूमीमध्ये जन्माला आलो याचाच आम्हाला सार्थ अभिमान आहे, याचाच आम्हाला सार्थ अभिमान आहे. जिथे डोळे उघडले त्या शिवनेरीमधील शिव आणि जिथे डोळे मिटले त्या रायगडामधील राय, या दोन क्रांतिकारी पर्वांची सुरुवात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की गणपती बाप्पा, आई दुर्गा देवी माते हॅलो. की जय. धन्यवाद. धन्यवाद. जय. आपण सामना सुरू विनंती करूया आपण सन्माननीय माईक दोन्ही आदरणीय चालू. वैभवजी मयेकर साहेबांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरतून अगदी क्रीडांगणामध्ये खेळपट्टीचं पूजन करण्यासाठी आपण त्या ठिकाणी जायचं आहे. दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष. आपले जे इतर दोन संघ इथे आलेले आहेत त्यांना पण मी विनंती करणार आहे की त्यांनी सुद्धा इथे पुढे विकेटच्या इथे यायचे आहे. संतोष पंडित आपला संघ घेऊन जरा कृपया करून तुम्ही इथे या. 3 संघ आलेले आहेत आपले, आपापल्या संघाच्या सगळे. हा, एक एक साईडला. शूरवीर संघ हा इथे मावळ्यांच्या बाजूला उभा राहील. तसाच आपला योद्धा संघ या बाजूला उभे राहील आणि शिल्लेदार संघ जो आहे तो सुद्धा इथे उभा राहील. याच ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके वैभव सर्व खेळाडूंना विनंती आहे, साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपण यष्ट्यांचं पूजन करतोय. या खेळपट्टीवरती आपण ज्या खेळपट्टीवरती आपण घडलो गेलो, ज्या खेळपट्टीवरती आपण लहानाचे मोठी झालो, ज्या खेळपट्टीने आम्हाला क्रिकेट शिकवलं, ज्या खेळपट्टीवरती आम्हाला चेंडू आणि फळींचा हा खेळ खेळायला शिकवला, त्या खेळपट्टीचं आपण या ठिकाणी उद्घाटन करतोय. यष्ट्यांचं पूजन केलं जात आहे. सन्माननीय आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके वैभवची दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण या खेळपट्ट्यांचं यष्ट्यांचं या ठिकाणी पूजन केले जात आहे. टाळ्यांच्या गजरात आपण या खेळपट्टीवरती सन्माननीय आदरणीय वैभवची मयेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाईल. या खेळपट्टीवरती असंच एकच साकडं असेल की या खेळपट्टीवरती कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ देऊ नको, असं साकडं घालूया आणि आजच्या या क्रीडांगणावरती दादांच्या हस्ते या ठिकाणी आपण श्रीफळ वाढवणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या सर्वांच्या उपस्थित आपण ही 40+ कुंभारवाडा प्रीमियर लीग आज पाहतोय. गेली गतवर्ष ही स्पर्धेला सुरुवात झाली आणि दुसऱ्या पर्वामध्ये खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेचा अगदी उद्घाटन सोहळा यशस्वीरित्या आपल्या सर्व खेळाडूंच्या उपस्थित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिथी देव व प्रमुख पाहुणे वैभवची मयेकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शाखा क्रमांक 220 शाखा प्रमुख सन्माननीय आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके वैभवजी मयेकर. त्याचबरोबर मुंबई जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रुफेशजी खांडके साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूया. नेवल डॉग सेवा निवृत्त आचरेकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण गणपती बाप्पा. पोस्ट खाते निवृत्त सन्माननीय आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके प्रकाश जाधव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीफळ वाढवलं जातोय आणि आजच्या या उद्घाटन सोहळ्याला आपण पाहतोय या ठिकाणी सुरुवात केली जाते. खऱ्या अर्थानं श्रीफळ या ठिकाणी वाढवलं गेलंय. हॅलो, निवृत्ती 2 मिनिटं फक्त या तुम्ही सुद्धा. वैभवजी कृपया करून इथे या. त्याला सांगा पहिला फक्त रेडी करा, तो पण आपण एक ह्यांचं घेऊया. वैभवजी माझे मित्र
शाखा प्रमुख इकडचे आमच्या सर्वांचे लहानपणापासून असलेले मित्र वैभवजी, कुंभारवाडा प्रीमियर लीग ही स्पर्धा खऱ्या अर्थाने कोणी सुरू केली असेल तर ते फक्त आणि फक्त आपल्या वैभव मयेकर साहेबांनी. मी नेहमी वैभवना म्हणतो की जसं आमचे मानकरी असतात कुठल्या तरी यात्रेचे देवाचे, तसेच कुंभारवाडा प्रीमियर लीगचे उद्घाटनाचा मान हा तुम्हाला नेहमी असणार आहे. वैभवजी संकल्पना कशी सुचली आणि आता जे कुंभारवाडा प्रीमियर लीगचे जे 4 पर्व गेल्या रविवारी संपलेत आणि आता हा 40+ जो दुसरा पर्व आहे त्याच्याबद्दल 2 शब्द तुमच्याकडून नक्कीच आम्हाला सर्वांना ऐकायचे. नक्कीच रुपेशजी धन्यवाद. तुम्ही मला वाटतं खूपच माझी स्तुती केली. खरं तर कुंभारवाडीची आई माता दुर्गादेवी तसेच नागेश्वर महाराज यांचा सतत आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहेच. तसंच वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आदित्य साहेब यांचं सतत आशीर्वाद आणि मार्गदर्शनानुसार आम्ही सतत कार्यरत असतो. रुपेशजी मला अजूनही आठवतं 4 वर्षापूर्वी आपले सगळे युवक, आपले सगळे युवाप्रेमी, क्रिकेटप्रेमी 4 वर्षापूर्वी माझ्या शाखेत आले होते आणि म्हटलं की दादा आपल्या संपूर्ण मुंबई महाराष्ट्रात लीग प्रकारची एक टुर्नामेंट खेळली जाते, परंतु आपल्या कुंभारवाड्यात अशा प्रकारची टुर्नामेंट होत नाही, तर आपण पुढाकार घेऊन एक स्पर्धा घेऊया का. मी म्हटलं ठीक आहे. त्यावेळेला विचार पडला होता की एवढी मोठी टुर्नामेंट घ्यायचं म्हणजे आर्थिक बाब तर आलाच, परंतु जर आपल्याकडे कोणी आला आणि रिकामी परत जाऊ नये ही सतत शिकवण आपल्या बाळासाहेबांनी दिलेली आहे. मी म्हटलं चला आपण करूया आणि त्यावेळेला आपण मोठ्या जिगर ठेवून ती स्पर्धा सुरू केली. डोक्यात फक्त एकच हेतू होता, आपल्या युवकांना, आपल्या कुंभारवाड्यातल्या मुलांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि कुठेही ते कमी पडता नाही, भविष्यातला एक चांगला खेळाडू आपल्या कुंभारवाड्यातनं झाला पाहिजे, हा एक फक्त उद्दिष्ट होता आणि आपण त्या स्पर्धेला सुरुवात केली. खूप छान, खूप छान वैभवजी. वैभवजीसाठी मी एवढंच बोलतो की एक सुरुवात करून दिली म्हणजे मैं चला था पाने अपनी मंजिल, हाँ लोग जुड़ते गए और कारवा बनता गया. आणि तोच आता जो हा कारवा झालेला आहे तो फक्त आणि फक्त 80 खेळाडूंसाठी नाही, तर गेल्या रविवारी 132 टीम्स, 8 टीममध्ये 132 खेळाडू खेळले. अंडर 14 आणि अंडर 16चे 99 200पेक्षा जास्त लोक खेळले आणि आज सुद्धा इथे जुने जाणते खेळाडू पकडून 40+चे 100पेक्षा जास्त लोक खेळणार आहेत. वैभवजी खूप खूप आभार. असंच सहकार्य आणि अशी सुरुवात तुम्ही करून दिली आणि कुंभारवाडच्या प्रत्येक घराघरातून फक्त खेळाडू म्हणजे मुलं आणि मोठे नाही तर महिलासुद्धा याच्यात भाग घेणार आहे. आपल्या महिलांच्या यावेळेला 4 टीम, 2 टीम आहेत, ते सुद्धा भाग घेणार आहे. म्हणजे हा एप्रिलचा महिना हा एकदमच कुंभारवाड्यासाठी क्रिकेटमय असतो. खूप खूप आभार तुमचे. आता आम्ही टॉस उडवायचा आहे, पण त्या अगोदर माझी अशी इच्छा आहे की आपण पहिला राष्ट्रगीत हे करून घेऊ. धन्यवाद रुपेशजी खांडके साहेब. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 40+ कुंभारवाडा प्रीमियर लीग ज्यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी आपण पाहतोय वैभवजी मयेकर साहेबांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर एक छोटंसं रोपटं लावलं गेलं आणि दादांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण की एखादी मोठी स्पर्धा भरवायची असली की त्यासाठी आपल्याला खूप चांगली मेहनत घ्यावी लागते आणि मेहनतीचं फळ आज या ठिकाणी आपण पाहतोय. अर्थातच या सर्व कुंभारवाड्यातील 40+ खेळाडूंना एकत्र करण्याचं काम कोणी केलं असेल ना तर वैभवजी दादा मयेकर साहेबांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया आणि दादांचं स्वागत करूयात. धन्यवाद. इथून पुढे आपण राष्ट्रगीताचा सन्मान करणार आहोत. राष्ट्रगीत आपण रेडी ठेवायचं आहे. डोक्यावरची कॅप आणि डोळ्यावरचा चष्मा आपण कृपया या ठिकाणी काढायचा आहे. या ठिकाणी आपण राष्ट्रगीताचा सन्मान करणार आहोत. आजूबाजूला जे प्रेक्षक वर्ग आहेत, खेळाडू आहेत, त्यांना कृपया विनंती आहे आपण जाग्यावरती एका स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. आजूबाजूला जे खेळाडू वर्ग असतील त्याचबरोबर आजूबाजूला जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जाग्यावरती उभं राहायचं. एक साथ विश्राम, एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा
चञ्चल जलधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे जय मातरम मातरम. धन्यवाद. या ठिकाणी आपण जागेवरती जसे आहात तसेच उभं राहायचं आहे आणि या ठिकाणी आपण कारगिल पेलगाम या ठिकाणी जे आपले जवान पर्यटक ज्या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती आतंक्यांचा भयानक हल्ला झाला त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी या 40+ च्या माध्यमातून या ठिकाणी आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. जाग्यावरती आपण 2 ते 3 मिनिटं या ठिकाणी अगदी शांत स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. धन्यवाद. ओम शांती शांती. धन्यवाद. दोन्ही संघाचे संघनायक टीम मावळा आणि सुभेदार दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी या. आपण टॉस करणार आहोत. मावळा संघाचे संघनायक विनय मयेकर त्याचबरोबर सुभेदार संघाचे संघनायक विशाल शिंदकर दोन्ही संघाचे संघनायक आपण या. आणि सन्माननीय आदरणीय वैभवजी मयेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या संघानी लाईन मध्ये उभा राहा. दोन्ही टीम लाईन मध्ये उभा राहा. प्रमुख पाहुण्यांची तुम्हाला नंतर भेट करून देऊ. राजा या बाजूला. दोन्ही टीम्स लाईन मध्ये उभा राहा प्लीज. फक्त संघनायक कॅप्टन्स याच ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके वैभवजी मयेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या पहिल्या मॅचचा टॉस करणार आहोत. त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय वैभवजी मयेकर साहेबांच्या हस्ते टॉस करूयात. हॅलो मयेकर जरा ओमकार आपला ते स्पेशल कॉइन जो बनवलाय तो घेऊन या. मागवा थोडा तो. टॉस करूयात आपण. पहिली मॅच 40+ प्रीमियर लीग 2025 आणि पहिलीच मॅच आपल्या भेटीला येते. मावळा विपक्ष सुभेदार दोन्ही संघाचे संघनायक आपल्या समवेत जोडले गेलेत. अगदी या ठिकाणी दोन्ही संघाच्या दरम्यान टॉस केला जातोय. काटा कॉल केला. इथे मात्र काटा आला आहे. टीम सुभेदार टीम टॉस जिंकले. विशाल शिंदकर टॉस या ठिकाणी जिंकलाय आणि पहिली मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये आपला निर्णय काय असेल? थोड्या वेळाने सांगतो. लगेच सांगतो. 1 मिनिट. ठीक आहे. या ठिकाणी टॉस आपण जिंकलाय. निवृत्ती 1 मिनिट. वैभव आपला विनय मयेकर इथे आहेत आमच्या मावळाचे संघनायक आणि कुंभारवाडाचे सर्वात सुप्रसिद्ध जे प्रत्येक गटात खेळू शकतात असे आपले विनय मयेकर आहेत. मग तो KPLचा अंडर 50चा असो तरी विनय असतो आमचा. प्रेक्षणीय सामना असो तरी आमचा विनय असतो. 40+ असो तरी विनय असतो. आणि माझ्या मते वयाच्या 100पर्यंत विनय हा असाच खेळत राहणार आहे आणि परफॉर्म करत राहणार आहे. विनय तू टॉस हरलेला आहेस पण तुला तुझ्या टीमबद्दल आता कसं काय फॉर्मेशन आहे कसं वाटतं आणि काही टुर्नामेंटबद्दल 2 शब्द तुझे. टीम तर आमची चांगलीच आहे तशी. आता त्यांच्यावरती डिपेंड आहे ते आम्हाला काय देत आहेत. जर पहिली बॅटिंग आली तर आम्ही जास्तीत जास्त स्कोर करू. जर फिल्डिंग आली तर आम्ही कमीत कमीमध्ये त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. विनय तुला विशाल सिनकर तुमची डिसिजन सांगा प्लीज. विशाल सिनकर आपण क्रिकेटचा खेळ खेळतोय बुद्धिबळाचा खेळ नाही खेळणार आहोत.
म्हणून तुमची बॅटिंग किंवा बॉलिंग येणार ते सांगा. विनय, आपल्याला या कुंभारवाडा प्रीमियर लीग में गेल्या रविवारी तुम्ही खेळलात आणि त्यावेळी तुमचा संघ म्हणजेच कुंभारवाडा फायटर संघ हा विजयी झाला होता आणि त्यावेळी तुम्ही मला बोललात की आजकाल ट्रॉफीज उचलायचा मौसम आहे माझा. कुठल्या तुमच्या ऑफिसच्या शील्डचं सुद्धा तुम्ही विजेते राहिला आहात. गेल्या वेळी कुंभारवाडा फायटर्सचा विजय तर तुम्ही टीममध्ये होतात. म्हणजे एक जो लकी चार्म आहे तोच घेऊन तुम्ही यावेळेला पण असंच तुम्ही तोच अठास किंवा तोच ध्यास घेऊन आला आहात का? नक्कीच नक्कीच आम्ही त्याच उद्दिष्टाने आलोय. वा, धन्यवाद. या ठिकाणी टॉस जिंकलाय, मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सुभेदार टीमचे संघनायक आपण पाहिलं तर विशाल. निर्णय काय असेल आपला? या ठिकाणी पहिली मॅच आहे. स्क्वॉड आपला पाहायला तर अगदी पाहायला मिळतोय. 11 खेळाडू खेळले जातील, परंतु मॅच मात्र किती षटकांची असेल? 6 षटकांची मॅच असेल. काय निर्णय असेल आपला? आमचा निर्णय फलंदाजीचा आहे. आम्ही दडपण आणण्याचा योग्य तो हे करू. फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. किती धावांचा या ठिकाणी आपण पाहिलं तर किती धावांचा डोंगर उभा कराल? विनय मयेकर समोर असल्यावर 60-65 लागणारच, गरजच आहे. 60 ते 65 धावा करण्याचा मानस घेऊन मैदानाच्या आतमध्ये टीम नक्कीच उतरतील, परंतु असे कोणते असं पहिले ओपनर फलंदाजी आहे त्याच्यावरती आपला पूर्ण भरोसा असेल? असणारच डेफिनेटली. असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्यावरती तुमची पूर्ण जबाबदारी असेल? चेतन पांचाल. केतन पांचाळ आहे, त्याचबरोबर पांचाळ आहे, त्याचबरोबर तुम्ही आहे. तुम्हाला देखील या ठिकाणी या दुर्गादेवी क्रीडांगणामध्ये खूप मोठं नाव आहे. चिबड्यामधून तुम्हाला देखील पाहिलं जातं, परंतु आज टॉस जिंकलाय. प्रथमतः फलंदाजी निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करायची आहे. त्यांनी असं सांगितलंय की आम्ही 60 ते 65 धावा करू. समोरच्या टीमला प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आहे. या ठिकाणी विनय दादा आमच्या समेत जोडले जातील. आपल्याला प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचंय. किती धावांपर्यंत यांना रोखण्याचा आपण प्रयत्न कराल? जसा जिबड्या बोलला की विनय मयेकर समोर आहे तर जास्तीत जास्त धावा करू, म्हणजे तो ऑलरेडी दडपणाखाली आलाय. नक्कीच ज्याप्रमाणे दडपणाखाली आलेला आहे त्यांनी टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी घेतली. आपल्याला क्षेत्ररक्षण करायचंय, गोलंदाजी करायची. 6 षटकांची मॅच आहे. कमीत कमी धावांपर्यंत आपण रोखणार आहोत. दोन्ही संघांना या ठिकाणी ऑल द बेस्ट देऊयात आणि दोन्ही संघांना मॅचच्या दरम्यान खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आपण पाहतोय कुंभारवाडा प्रीमियर लीग 40+ 2025 हा थरार. निवृत्ती, कुठली आजकाल जो प्रथा चालू आहे की 1 जानेवारी मोसम झाला, महिना झाला की आपल्या इकडे सगळीकडे लीगचा प्रीमियर लीगचा हा जो मोसम चालू होतो, पण ही प्रीमियर लीग जी असते ती यशस्वी करण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं असतं म्हणजे ती धनराशी. आणि ती जी धनराशी असते ती फक्त संघनायकांकडनं तर ते खेळ होतो, पण जो संघ मालक असतात त्यांच्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ आता आपण आहे. तो एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता आणि तो मी स्क्रीनवर आता प्ले करतोय. कृपया करून सर्व खेळाडूंनी हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे. नक्कीच दादा, धनराशी म्हटलं तर अगदी खूप मोठं सहकार्य लागतं आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलंय त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. खऱ्या अर्थानं 40+ कुंभारवाडा प्रीमियर लीग पाहिलं तर आपल्या सर्वांच्या भेटीला आल्या. पर्व क्रमांक 2 पाहतोय आणि 2 पर्वामध्ये आपण सर्वजण मिळून या स्पर्धेचा आनंद नक्कीच घेऊयात. काही क्षणामध्ये पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मावळा विपक्ष शुभेदार यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या अगोदर आपल्याला एक व्हिडिओ खास संघ मालकांचा या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. चालू. अरे आपको जिसने चांस दिए ना खेलने के लिए, आपको वो बड़े टूर्नामेंट्स में पार्टिसिपेट करने के लिए, परफॉर्म करने के लिए चांस दिया ना, एटलीस्ट वो ओनर का है ना रिस्पेक्ट से एक नाम लो. जीतने के बाद ही ओनर सबको दिखते हैं कि हाँ ये ओनर था, ये ओनर का टीम था, ये जीत गया. बट हारने के बाद है ना वो ओनर्स को कुछ कोई नहीं बोलता है या कोई बुलाता भी नहीं है, क्योंकि ओनर और मैनेजर ऐसे होते हैं ना कि हर बार आपको कॉल करेंगे 10 दिन 15 दिन से या कंटिन्यू. जैसे दिन कम होते रहेंगे ना
वो आपको कॉल करते रहते हैं, हाँ आना है, ये करना है, वो करना है। अगर वो आपके लिए इतना कॉल कर सकते हैं, ट्रैवलिंग कर सकते हैं, खेलने का पैसा वगैरह दे सकते हैं, तो आप एक नाम तो लेना ही चाहिए, क्योंकि ओनर्स सिर्फ नाम के भूखे होते हैं, बाकी आपको तो पता है। माझ्या सर्व संघ मालकांसाठी जोरदार टाळ्या। हा असा खेळाडू होता ज्यांनी खरोखरच एक गोष्ट जी सर्व आपण विसरतो म्हणजेच आपल्या ओनर्सचं नाव हे विसरतो। माझ्या सर्व 6च्या 6 संघ मालकांसाठी जोरदार टाळ्या। सर्वात पहिला आमचे मावळ्याचे संघ मालक नंदू पंचाल यांच्यासाठी जोरदार टाळ्या। तसंच आमच्या सरदारचे गणेश वनरसे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या। योद्धाचे रमेश जुनगरेंसाठी जोरदार टाळ्या। तसंच शूरवीरचे साहिल चव्हाण त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या। सुभेदारचे बाबा आणि शिल्लेदारचे राकेश वाळेकर व स्वतः मी सर्व संघ मालकांसाठी सर्व खेळाडूंच्या तर्फे खूप खूप आभार। आम्ही तुम्हाला विसरलो नाही आणि आम्ही जिंकल्यानंतरच फक्त तुमचं नाही तर जिंकायचं नाही खेळायच्या अगोदर सुद्धा तुमचं नाव घेतलं एवढं सांगू इच्छितो। धन्यवाद। धन्यवाद। या ठिकाणी आपण मॅचला सुरुवात करणार आहोत। मावळा संघ त्याचबरोबर सुभेदार संघ दोन्ही संघ आपण लिस्ट आपण या ठिकाणी पाठवायची आहे आणि पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल मावळा विपक्ष सुभेदार यांच्या दरम्यान पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल। मावळा संघाचे संघ मालक नंदू पांचाळ आणि त्या संघाचे संघ नायक म्हणून आपल्याला विनय मयेकर खेळताना पाहायला मिळतील। त्याचबरोबर सुभेदार नंदकुमार पांचाळ हे संघाचे संघ मालक आहेत। त्याचबरोबर संघाचे संघ नायक विनयजी मयेकर आपल्याला पाहायला मिळतील। त्याचबरोबर सुभेदार संघाचे संघ मालक प्रशांत दादा सुर्वे बावा आणि त्यांचे संघ नायक आपल्याला विशाल दादा शिनकर आपल्याला पाहायला मिळतील। शिलेदार सुभेदार टीम आपली टीम लिस्ट या ठिकाणी पाठवायची आहे आणि दोन्ही संघाचा अतिरिक्त 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा। अगदी सुंदर असं नियोजन आपण पाहतोय। कुंभारवाडा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2 40+ प्रीमियर लीग आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाहणार आहोत। या स्पर्धेमध्ये संघ मालक नंदकुमार पांचाळ यांच्या मालकीचा संघ मावळा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल। त्याचबरोबर रमेश दादा चुनगरे यांच्या मालकीचा संघ योद्धा हा संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। त्याचबरोबर गणेश वानरसे यांच्या मालकीचा संघ सरदार टीम आपल्या या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर साहिल चव्हाण या स्पर्धेमध्ये आपल्याला त्यांच्या मालकीचा संघ शूरवीर संघ हा खेळताना पाहायला मिळेल। त्याचबरोबर राकेश दादा वाडेकर आणि रुपेश दादा खांडकर साहेब यांचा शैलीदार संघ या स्पर्धेमध्ये या लीगमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर प्रशांत दादा सुर्वे बावा